हाय, कसे आहेत? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर आज मला आली होती Meeshoकडून 7 ऑर्डर. तर मी म्हणलं चला आता पहिलं घरातली काम पटापटा करून घेऊया. मग नंतर ना Meeshoचे पॅकिंग करायला घेऊया. तर अशाच प्रकारे मी घरातले काम करून पटापटा आपलं करून घेतले आणि Meeshoचे काही लेबल ते मला प्रिंट आउट काढून आणायचे होते. तर ते पण मी आणून ठेवलेले होते. फक्त आता Meeshoचा कुरिअर बॉयचा फोन यायची मी वाट पाहत होते. जसा कुरिअर बॉयचा फोन आला, तसं मी Meeshoचे पार्सल हे पॅक करायला घेते. मग नंतर ना आपल्या हे बघा निसर्ग किती छान आहे ना, माझ्या खिडकीतला या. तर अशा प्रकारे मी किचन आणि भांडी घासून घेतली. मग नंतर ना म्हणलं आता आपण Meeshoच्या पॅकिंगला लागूया. कारण घरातल्या घरात काम असल्यामुळं घरातली कामं तर पहिली येतात. मग नंतर ना आपलं बाहेरची कामं असतात. नंतर ना मग ते Meeshoचे पार्सल घेऊन जायला आणि कुरिअर बॉय यायला खूप टाईम लागतो. मग तिथून येताना घरातली काम करायला खूप टाईम होतो. तर त्यासाठी मी पहिलं म्हणलं चला आपलं किचनचं पहिलं आवरूया. मग नंतर ना Meeshoचं पॅकिंग करायला लागूया. तर कसं वाटतंय माझं किचन चकाचक ना? तर मी आज किचन पहिला साफ केलेला आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि मला Meeshoचे ऑर्डर येतात. पण मला दिवाळीची खूप ऑर्डर येत होती. पण माझे प्रॉडक्ट आउट स्टॉक केल्यामुळे मला ते ऑर्डर घेता आली नाही. कारण मला इथलं शिफ्टिंग करायचे आहे. मी आता दुसऱ्या जागी राहायला जाणार आहे. माझा हा 3 वर्षाचा एग्रीमेंट संपलेला आहे. 3 वर्षाच्या वर मला इथं रूमवाली ठेवणार नव्हती. म्हणून आता मला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे. आणि आर-टी रिटर्न किंवा कस्टमर रिटर्न आलं तर मला तिथून येणं शक्य नाही. तर मला तर तुम्हाला तर माहिती आहे मला ट्रॅव्हलिंग जमत नाही. तर असंच मी घरच्या घरी हे काम चालू केलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय? तर चला तर मग